6 जण विमानामध्ये होते. 6वी व्यक्ती दादा होती. दादाचे घड्याळ घालायचे ते घड्याळ 15 मिनिटं आधी ठेवायचे. ते घड्याळ मी घटनास्थळी पाहिलंय. पूर्णपणे बंद पडलेल्या घड्याळामध्ये 9 वाजले होते. दादा स्वेटर घालायचे तेही जाळलेल्या अवस्थेत घटनास्थळी सापडलं. ते दृश्य पाहून त्यांना खात्री पडली की अजितदादा आता हयात नाहीयेत. पण हा अजित पवारांचा घातपात होता का, यावर पुतणे आमदार रोहित पवारांनी अनेक गंभीर शंका उपस्थित केल्यात. विमानाची सेकंदाची पूर्ण माहिती देणारं ट्रान्सपॉन्डर 1 मिनिट आधी बंद होतं. ते का बंद झालं, कोणी बंद केलं, अशा शंका रोहित पवारांनी उपस्थित केल्यात. त्यांनी एक प्रॉपर प्रेझेंटेशनच केलं. त्यातील काही महत्त्वाचे हायलाइट्स मी तुम्हाला दाखवून देतो. त्यावरून जे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत त्यात खरंच तथ्य दिसतंय. नमस्कार, तुम्ही पाहताय पुढचा विचार. सुरुवातीला विमानाची आणि त्या VSR कंपनीची संक्षिप्त माहिती देण्यात आली. मग अपघाताच्या दिवसाची टाईमलाईन देण्यात आली. त्यात हेही मेन्शन करण्यात आलं की हे विमान बारामतीला येण्याआधी 2 दिवस आधी ते सुरतला गेलं होतं. अपघातानंतर VSR कंपनीचे मालक विजयकुमार सिंग यांनी हा अपघात व्हिजिबिलिटीमुळे झाल्याची प्रतिक्रिया देत हात झटकले होते. पण प्रत्यक्षदर्शींनी, विमानतळाच्या जवळपास राहणाऱ्यांनी विमानाचा आवाज हा नेहमीपेक्षा वेगळा येत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यावरून विमानातच बिघाड होता याची शंका उपस्थित करण्यात आली. विमानात काय बिघाड झाला होता, त्यामुळे ते एका बाजूला कल्ल मेकॅनिकल फेलियर झाला असावं काय? टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची पाहणी झाली होती का? विमानाचा टेक लॉक कुठे? एअरवरती रिपोर्ट कुठे आहे? विमानाचं रूटीन मेंटेनन्स झालं नव्हतं का? ते कोणी केलं होतं? विमानाचा हँगर, CCTV कुठे? असे सवाल करत रोहित पवारांनी या कंपनीचा भूतकाळ समोर आणला. याच कंपनीच्या विमानाचा 2023 मध्ये झालेला अपघात आणि त्याच्या चौकशीचा अहवाल समोर न येणं, कंपनीवर कोणतीही कारवाई न होणं, यामुळे तो अहवाल दाबण्यात आला का? या VSR कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे, पण भारतामध्ये यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही, असा मुद्दासुद्धा त्यांनी मांडला. मग त्यांनी VSR कंपनीच्या कागदपत्रांवर वैमानिकांच्या उड्डाणाच्या तासांमध्ये फेरफार केला जातो. सर्व संभाषण आणि आवाज रेकॉर्ड करणारे विमानाचे CVR हे वारंवार बंद असतात. चेकलिस्ट वापरण्याची पद्धत कंपनीमध्ये नाहीये. स्वतःची SOP नाही. कॉस्ट कटिंगमुळे विमानाच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केलं जातं, असे आरोपसुद्धा केलेत. दादांच्या विमानाने दुसरा गो अराउंड का घेतला नाही? कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का? कोणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणं हे महत्त्वाचं आहे का? दुसऱ्या विमानतळावर लँडिंग करण्यासाठी गेले असते तर विमानाचं दुसरीकडे बुक केलेलं 10 लाख रुपये भाडं बुडालं असतं, म्हणून इथेच व्हिजिबिलिटी नसताना विमान उतरण्याची घाई केली गेली का? असे सवालसुद्धा रोहित पवार यांनी उपस्थित केलेत. रोहित पवार यांनी अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे विमानाची सेकंदाची पूर्ण माहिती देणारं ट्रान्सपॉन्डर हे 1 मिनिट आधी बंद झालं. CCTVमध्ये दिसतंय त्याप्रमाणे विमान जेव्हा वाकडं झालं त्या पुढची माहिती ट्रान्सपॉन्डरमध्ये नसल्याचं त्यांनी म्हटलंय. हा ट्रान्सपॉन्डर का बंद झाला, कोणी बंद केला, ही शंकाच आहे. आणखी एक म्हणजे खर्च वाचावा म्हणून VSR कंपनी बऱ्याचदा सोबत अतिरिक्त फ्यूल टँक नेते. बारामतीच्या घटनास्थळी 4-5 वेळा स्फोट झाले. कदाचित त्या दिवशी विमानामध्ये अतिरिक्त फ्यूल टँक होतं, त्यामुळे नंतर स्फोट झाले असावेत. दादा बसले त्यामागे अतिरिक्त फ्यूल टँक होतं का? अतिरिक्त फ्यूल टँक म्हणजेच बॉम्बचं काम करतो, अशी नोट ही इथं मेन्शन केलीये. शिवाय त्यांनी VSR कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे, अशी मागणी सुद्धा केली. आता येऊयात अजित पवारांच्या 27 तारखेच्या बदललेल्या शेड्यूलवर, ज्यामुळे त्यांचा घातपात झाल्याची शंका घेतली जाते. अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारी रोजीच्या वेळापत्रकानुसार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला येणार होते. ताफा देखील लागला होता. पण दादा का नाही निघाले? दादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते. त्या नेत्याला यायला उशीर का झाला? पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलवर सही करायची होती, त्यासाठी आग्रह केला गेला. फाईल मंत्रालयात होती म्हणून दादांना थांबावं लागलं. आग्रह करणारा तो कोण? फाईल कोणाची होती? संध्याकाळी कन्सल्टंटबाबत चर्चा होती, कारण त्या कंपनीचं कंत्राट बंद केलं जाणार होतं. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी विमानाने जाण्याचं ठरलं का? प्लॅन का बदलला? आदल्या रात्री काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीमध्ये अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? 28 तारखेला अजित पवारांच्या विमानाची नियोजित वेळ 7 वाजेची होती. विमान 8:10 का निघालं? दादा कायम वेळेच्या आधी पोहोचायचे, कधीच उशीर करत नव्हते, तर मग विमानाची वेळ का बदलण्यात आली?
कोणामुळे उशीर झाला, याशिवाय विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? विमान प्रवासाची पूर्वीची नियोजित वेळ 7 वाजता ठरली होती, तर पायलटने 6:30 वाजता येणं अपेक्षित होतं. मग एवढ्या सकाळी कुठे ट्रॅफिक होतं जे पायलट आले नाही? त्यांचे CDR काढण्यात यावेत. ट्रॅफिकमध्ये अडकले होते, त्यांचं CCTV फुटेज सार्वजनिक का केलं नाही? एकच पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला असेल तर दोन्ही पायलट का बदलले गेले? दोन्ही पायलटला ऐनवेळी बदललं तेव्हा त्यांच्या सर्व टेस्ट केल्या होत्या का? त्यांचे CCTV फुटेज कुठे आहेत? मुख्य पायलट इंटरनॅशनल फ्लाईटवरून आले होते हे खरं आहे का? कुठल्या देशातून आले होते? मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर यांच्या विरोधात अनेक व्हॉट्सॲप चॅट्स, त्यांना अनेक वेळेला ग्रुपमध्ये तंबी दिली होती. कपूर यांचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट असताना देखील त्यांना अजित पवारांच्या विमानाच्या उड्डाणासाठी का बोलावण्यात आलं, असे सवाल रोहित पवारांनी उपस्थित केले. याशिवाय केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आणि ATC ट्रान्स्क्रिप्ट अहवालातील वेळेची विसंगती यातून क्लिअर दाखवण्यात आली. बारामती विमानतळावर रनवे 11 आणि रनवे 29 धावपट्टीच्या दोन्ही बाजूने विमान उतरवता येतं, पण पायलटकडून रनवे नंबर 11चा आग्रह का करण्यात आला, असे सर्व प्रश्नांची मांडणी करत रोहित पवार असं म्हणतात की एक सुरक्षा एजन्सीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मोसाद संघटना माहिती आहे का? त्याने एक पुस्तक दिलं, डेगन नावाच्या पुस्तकामध्ये माहिती दिली आहे. कधीकधी सर्वात प्रभावी म्हणजे चालकाला ठार करणे आणि तेवढंच पुरेसं असतं. या वाक्याचा संदर्भ देत मला सुद्धा शंका आहे की दादांचा घातपात झाला आहे, असं मत रोहित पवारांनी मांडलं. याच प्रेझेंटेशनमध्ये रोहित पवारांनी आणखीन एक पॉइंट मांडलाय, तो म्हणजे अजितदादा प्लास्टिक बॉटल वापरायचे, मग अचानक ते काचेच्या बॉटलवर का आले? ती बॉटल त्यांच्या विश्वासू बॉडीगार्डकडेच दिलेली असायची. शिवाय दादांनी मला स्वतःचं विमान वापरण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणालेले की स्वतःचंच विमान वापर, आम्ही अलीकडच्या काळात बरंच काही ऐकलेलं आहे. असं का म्हणाले असतील? त्यांना काही कुणकुण लागली होती का? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलाय. त्यांनी या प्रेझेंटेशनमधून जे काही मुद्दे मांडले, शंका उपस्थित केल्या, सवाल खडे केले, त्यावरून खरंच अजित पवारांच्या या अपघाताची पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा विचार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.